हुपरीच्या कचरा व्यवस्थापनेला घंटागाडी ड्रायव्हर किंवा सफाई कर्मचारी, गटार काढणारे कामगार असतील त्यांना वेळोवेळी पगारासाठी संपावर जाऊन आंदोलन करण्याची वेळ येत असल्याचं चित्र काहीसं हुपरीमध्ये दिसत असून नवीन ठेकेदाराच्या कामाला सुरुवात होण्याअगोदरच अमावस्येचं ग्रहण सुरू झाल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू होती। नवीन ठेकेदाराला ठेका देण्यात आल्यानं नवीन ठेकेदार जुन्या ठेकेदाराच्या पगारापेक्षा 5,000 पगार कमी देतो, माझ्याकडे काम करा असं सांगून त्यांना कामावर रुजू होण्यास सांगत असल्याची चर्चा समोर आली आहे। यामध्ये नवीन ठेकेदार हा एका राजकीय नेत्याच्या हितसंबंधित असल्यानं त्या फलटणच्या ठेकेदारास हा ठेका देण्यात आल्याचं सांगितलं गेलं, परंतु 20% प्रोटोकॉलचा मोठा अभिषेक झाल्यानं चर्चेला गावात उधाण आलंय। सध्या कामगारांची दयनीय अवस्था बघितली असता कामगार काम बंद करून संपावर गेल्यानं हुपरीतील घनकचरा उठाव, गटर सफाई, रस्ते, नाले स्वच्छता कोण करणार हे प्रश्नचिन्ह समोर आलं असून नवीन ठेकेदाराकडे कामगार नसल्यानं जुन्या कामगारांना काम करण्यास सांगत असल्याचं काहीसं बोललं जात असल्यानं कामगारांमध्ये तीव्र संताप उसळला असून सध्या हुपरीची परिस्थिती कचऱ्यामुळे गाजत असल्याचं दिसतंय। घनकचऱ्याचा ठेका कोणाला पण द्या, पण गावातील कामगारांनाच कामावरती ठेवा असा पवित्रा कामगारांनी घेतलाय। 3-3 महिने जुन्या ठेकेदारांची बिलं काढून मुख्याधिकारी यांनी सही केली, तरी पण त्यांना बिलं न अदा केल्यानं कामगारांचा पगार थकीत झाल्यानं कामगारांना अगोदरच उपासमारीची वेळ आली असून पुन्हा कमी पगारात काम करणं परवडत नसल्यानं कामगार संपावर गेल्याचं कामगार संघटनेचे नेते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। मराठी एस न्यूजसाठी हुपरीहून सतीश कंकणे। सदर आम्ही जवळपास 20/4/2026 रोजी सोमवारी आम्ही एसएल कमिशनर ऑफिस इचलकरंजी आणि तसेच आपले हे मुख्य नगराध्यक्ष जो यांना आम्ही पत्र दिलेलं आहे, पण आम्ही काय त्याच्यामध्ये उल्लेख केले हा पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टर लेबर ॲक्ट 1970चा कायदा हा रद्द करण्यात यावा आणि दुसरा आम्हाला किमान वेतन प्रमाणाने आपल्याला हा संपूर्णपणे मिळावा आणि तो फरकासकट आम्हाला मिळावा याकरिता हा संपूर्णपणे आम्ही बरेच म्हणजे एक मला वाटतं 4थ्या महिन्यामध्ये आम्ही दिलेला आहे, तरी देखील त्याने हा कुठल्याही देखील एक म्हणजे त्यांचा गलतान कारभार असल्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। त्या अनुषंगाने आता आम्ही काय केले की आज आम्ही ह्यासाठी वाचा फोडण्यासाठी पूर्णपणे त्या हुपरी नगर परिषदेतली नेते मंडळी सर्व आम्हाला सपोर्ट केलेले आहेत। त्या अनुषंगाने त्याने आता आज निर्णय घेतलेला आहे की बाबा आम्ही किमान वेतन आम्ही पूर्णपणे ही लागू करू, ही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे।